सुप्रभात मंडळी. तर आज गावचा दुसरा दिवस आहे आणि इथे पप्पा आहेत. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे. पप्पा हाय. कसं काय चाललंय? बरं आहे ना? तर आज दुसरा दिवस आहे गावातला आणि मस्त सकाळ झाली आहे. पहाटे लवकरच उठलो आम्ही, 6:30ला उठलो आहे. पण सगळी कामं गडबड आणि आता चहा नाश्ता झाला आहे आणि थोडं तयार झालो आहे आता. आणि आम्ही आज जाणार आहोत. कुठे जाणार आहोत पप्पा आज आपण? आपण वाळण कोंडीला जाणार आहोत. इथे बघा ना वरती. आज आपण वाळण कोंडी बघायला जाणार. वाळण कोंडीला तिकडे देऊळ आहे आणि मासे पण दिसतात तिकडे, छान छान मोठमोठे मासे वगैरे. द वाळणकोंड हे एक देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे आणि ते नदीच्या पात्राच्या असं मध्येच वसलेलं आहे. आणि तिथे जायला एक पूल क्रॉस करावा लागतो, तो मी तुम्हाला दाखवेनच. आणि आतमध्ये शाहू मस्ती करते, तिचा आवाज तुम्हाला येत असेल. सो असा दिवसाला अशी सुरुवात झालेली आहे. आणि आज थोडा ॲडव्हेंचरस डे होणार आहे आणि तो का ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये क्लिप्समध्ये कळेलच आणि मी तुम्हाला सांगेनच. सो आता आपण डायरेक्ट वाळणकोंडीला भेटूया. तर मंडळी, आपण आता वाळणला जाणार होतो, पण त्याच्या आधी आपले जे घरचे देव असतात त्यांना नारळ देतो आम्ही दरवर्षी. तर ते देण्यासाठी आपण आलो आहे. आधी भैरीच्या देवळात जायचं आहे, मग काळीशिवच्या देवळात. तर त्यांना नारळ देऊ. हे भैरीचं देऊळ आहे आपलं. दोन घ्या. तो तुमचा प्लॅस्टिकचे पिशवी तुला सांगेल. हे घ्या. काय करतेय? काय आहे हे? स्कूलमध्ये बसली आहेस? इथे आधी ना इथे अजून पण बालवाडी पण भरते इथे बाजूला. सो त्याच्यामध्ये मुलांचं सगळं सामान आहे, बेंचेस वगैरे. आणि हे मंदिर. ते शाहूला भीती घातली की तुला आम्ही ठेवतो म्हणून. चला, नमो नमो केला.
कसं परत कर, नमो नमो कसं केलं? पाया पड आता. तर आता भैरीचं नारळ देऊन झालं आहे. काळीश्रीच्या देवळात आम्ही आलो आहे, तिथे नारळ दिला. इथे सगळे जरा बसलो आहे 5 मिनटं देवळात. देवीची ओटी भरली आहे. शाहू पहिल्यांदाच आजोळी आली आहे इथे गावी आणि इथे देवाच्या पाया पडायला. म्हणजे आमच्याकडे असं असतं की लग्नानंतर बाळ झाल्यानंतर येतात पाया पडायला. तर शाहू पहिल्यांदा आली आहे, 2 वर्षाची झाली ती आता. तर समहाव दीदीला नाही जमत होतं, सो आता ती मस्त पाया वगैरे पडते आहे. आणि आता इथून आम्ही वाळणला जाऊ आणि तिथे पण ओटी भरायची आहे. सो बघूया मध्ये मध्ये कसे नजारे आहेत. पावसाचं वातावरण आहे, थोडाफार पाऊस पडतो आहे. सो खूप छान वातावरण झालं आहे आजूबाजूला. आणि इथे शाहूला प्रश्न पडला आहे की माऊ असं कोणाशी काय बोलती आहे. तर भेटूया आता वाळणला. या प्रसाद खायला. खूप प्रसन्न आणि शांत वाटतं आहे मंदिरात. फार गर्दी नाही आहे कारण आता दुपारची वेळ आहे. सो खूप छान वाटतं आहे, थोडंसं निवांत बसलो आहे. शाहू टाटा कर, टाटा. इथे हे घे. ही आमची सुंदर सावित्री नदी. आणि किती वातावरण छान झालं आहे पावसामुळे. बसून फोटो काढते.
हो मी काढला आता, दिसतंय ते. दिसतंय ना? ए चल, हा जो इथे डोंगर दिसतोय ना, इथे महाराजांचं मुख दिसतं पूर्ण. मी फोटो काढलाय तो मी व्हिडिओमध्ये पॉपअप करते. तर आता आपण वाळणकोणला पोचलोय. हा ब्रिज आहे, ह्याला झुलता पूल बोलायचे पूर्वी, म्हणजे तो मध्ये नदी असल्यामुळे त्याला काही सपोर्ट नाही आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं स्केरी नाही बोलू शकत, पण ॲडव्हेंचरस आहे. म्हणून मी मग म्हणत होती की मगाशी आपली जी ट्रिप आहे ती थोडीशी ॲडव्हेंचरस होणार आहे, सो ते ह्याच्यासाठी. तर या पुलावरून आता आपण खाली जातो आणि खाली तिथे तुम्हाला दिसत असेल तिथे पूजा चालू आहे, ते देवस्थान आहे आणि ते खाली नदी आहे. सगळे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत कारण हे आहे थोडंसं स्कॅरी. इथे हे नदी आणि इथे तुम्ही दाणे टाकलेत ना तर ते मासे येतात आणि इथे पूजा चालू आहे. बघा काय मस्त विहंगम नजारा आहे. इथे तुम्हाला ते दिसत असेल महाराजांचं मुख. हे पूर्ण सह्याद्रीने वेढलेली रांग आहे आणि ही नदी वाळणकोंडीचं हे देवस्थान. चला देवीचं दर्शन घेऊया. इथे बांधणी आहे खाली पुलाला आणि इथे खडक आहेत पूर्ण, त्याच्यामुळे इथे काय वाटत नाही आहे. पण हा जो पार्ट आपण चालून आलो पुढून, तिथे खाली काहीच सपोर्ट नाही आहे. आणि असं म्हणतात की आतापर्यंत बरेच आर्किटेक्चर आले, बऱ्याच लोकांनी पूल बांधण्याचा प्रयत्न केला, पण या नदीची खोली कोणालाच समजत नाही आहे, त्याच्यामुळे ते सपोर्ट टाकता येत नाही आहे पूलला. म्हणून हा थोडासा झुलता पूल आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर नजारा आहे. नदी वाहते आहे डोंगराच्या मधून आणि ही सह्याद्री. इथे पूजा चालू आहे. चला दर्शन घेऊया. आणि इथे खाली उतरायला पायऱ्या आहेत. नदीमध्ये पात्र आहे. जेव्हा पाऊस खूप असतो तेव्हा इथे पाणी एकदम दुथडी भरून वाहत असतं, म्हणजे खूप फोर्स असतो पाण्याला आणि तेव्हा थोडंसं कठीण होतं येणं जाणं. तर जे गावकरी आहेत ज्यांना रोजची सवय आहे ते येतात. आणि इथे पुजारी वगैरे आहेत, ते नवसून देतात किंवा जे पण तुमचं मनसून देतात, तुम्हाला जे काय देवीला बोलायचं आहे ते. इथे असं छान सुंदर देवस्थान आहे एकदम, आणि जागृत देवस्थान आहे म्हणतात. नक्की विजिट करा आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या देवी नक्की पूर्ण करेल. सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. ते शाहू आहे. वाटलं एकदम छान मस्त सुंदर मंदिर. जय देवी मातेचा देवी. अरे जीजू तुम्हाला ॲडव्हेंचरस वाटलं की नाही? शिगे ती फालतू रिॲक्शन. चला आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया. आणि तिथे तुम्हाला लांब तिथे हे बघा, हे जे जाताना मम्मी दिसते ती तिथून गेली कारण तिला पुलाची खूप भीती वाटते. सो आता आम्ही परत पुलावरून चाललो आहे. फोटो काढूया थोडेसे आणि घरी जाऊ. प्रसन्न वाटते इथे खूप. तर ही जी आतमध्ये गावांमध्ये जी देवस्थानं आहेत ती खूप जागृत असतात. आणि मला असं वाटतं की तिथले जे लोकल लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांचं आपण जास्त ऐकलं तर बेटर होईल. त्यांच्या सल्ल्याने चाललो
तर चांगलं होईल. सो आपण कधी पण ही रिक्वेस्ट आहे की अशा कोणत्या देवस्थानांना तुम्ही भेट देत असाल तर थोडं सांभाळून दर्शन घ्या. थोडंफार फोटोज वगैरे सगळ्यांना काढायचा मोह होतो, तो काढा, पण खूप स्वतःची लाईफ रिस्कमध्ये न टाकता आपण दर्शन घेऊ शकतो. सो आता आपलं दर्शन झालं, आपण थोडेसे फोटो काढू आणि घरी जाऊया. भेटूया घरी. बाय. मला कॅमेरामधून दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण डोंगराच्या एकाच पार्टमध्ये पाऊस पडतोय. तिथे आता तो हळूहळू इथे येईल. ढग आले व किती सुंदर आहे दृश्य. तर अशा प्रकारे पावसाने देखील हजेरी लावलेली परत येताना आणि असा निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून देवीचं दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो. अशाच वेगवेगळ्या कोकणातल्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. तुमचं प्रेम असंच दाखवत राहा. तोपर्यंत काळजी घ्या. स्टे ट्यून. बाय.